नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. कळेना 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 कळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. या श्लोकात समर्थांनी अहंकार टाकून दिल्याशिवाय खऱ्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान होणार नाही असे सांगितले आहे. माणसाच्या मनामध्ये जेव्हा संशय असतो तेव्हा त्याला खऱ्या खोट्याचे पक्के ज्ञान होत नाही. संशयामुळे त्याची मनस्थिती द्विधा असते. एकदा त्याला वाटते अमुक एक बरोबर असावे, तर केव्हा तरी तमुक एक बरोबर असावे असे वाटते. त्याच्या मनातील द्वंद्व जाता जात नाही. मन चक्राभोवतीच अडकून पडते. मन स्वच्छ नसल्यामुळे त्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होत नाही. तसेच त्याला जे काही थोडेफार ज्ञान असते त्यावर देखील संशयाचा पडदा असल्यामुळे त्याला फारसे दिसत नाही व उमजतही नाही. परमात्म्याचे खरे स्वरूप माणसाला तेव्हाच होऊ शकते जेव्हा तो संशयातीत होईल, मन निर्मळ होईल. भगवंत आहे व मला त्याला प्राप्त करून घ्यायचे आहे हे जेव्हा तो निसंशयपणे ठरवेल तेव्हाच तो त्या मार्गाला जाऊ शकेल. तसेच खऱ्या परमात्म स्वरूपाच्या ज्ञानामधील अजून एक अडसर म्हणजे अहंता. अहंकारामुळे माणूस गर्विष्ठ होतो. इतरांना तो तुच्छ लेखतो. गुरु किंवा गुरुपदेश यांना त्याच्या लेखी कसलीही किंमत नसते. त्याला जरी काही ज्ञान असले व त्याच्यावर अहंकाराचा पडदा आला की त्याला बाकी सारे काही तुच्छ वाटू लागते. मीच काय तो ज्ञानी व बाकी सर्व अज्ञानी आहेत असे त्याला वाटू लागते. अध्यात्माचे ज्ञान व परमेश्वराची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. अहंकारामुळे अशी व्यक्ती कोणाला गुरु मानित नाही. तेव्हा त्याचा उद्धार होणार कसा? यासाठी प्रत्येकाने अभिमान व देहबुद्धी याचा त्याग केला पाहिजे व सद्गुरूला संपूर्ण शरण जाऊन त्याच्याकडून गुरुपदेश घेऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. खरे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान हे बळाने मिळणार नाही, तर षड्रिपूंचा त्याग केल्यानेच मिळेल. मनातील संशय काढून टाकला पाहिजे व अहंकाराचा त्याग केला म्हणजे मन निर्मळ होईल. मनात कसलीही शंका राहणार नाही, म्हणजे आपोआप मन गुरुच्या उपदेशाप्रमाणे भगवंत भक्तीकडे वळू शकेल. म्हणूनच समर्थ म्हणतात की खरे ज्ञान जर आपल्याला हवे असेल तर त्यासाठी पूर्ण ज्ञान पाहिजे. संपूर्ण संशय दूर केला पाहिजे व अहंकार टाकून दिला पाहिजे. हे सारे काही केले म्हणजे गुरु उपदेशाला आपण पात्र होऊ शकतो व सद्गुरू आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.